मुंबईतल्या धारावीच्या पुनर्विकासावरून अदानींविरोधात उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले। मोठ्या संख्येने बीकेसीतील अदानींच्या कार्यालयावर मोर्चा निघाला आणि त्यानंतर अदानींसह उपमुख्यमंत्री फडणवीसांवर ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत, पण तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? खलबत्ता आहे, अडकित्ता आहे, असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली। धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरून अदानींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चा निघाला। धारावीच्या टी जंक्शन पासून बीकेसीतल्या अदानींच्या कार्यालयावर मोर्चा धडकला आणि त्यानंतर ठाकरेंनी फडणवीसांच्या सुपारी टीकेवरूनही हल्लाबोल केलाय। जी एक मुंबईमध्ये टीडीआर लॉबी आहे, त्या टीडीआर लॉबीच्या भल्याकरता त्यांची सुपारी घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। असे किती मोर्चे निघाले तरी धारावीच्या लोकांना पक्क घर आम्ही देणारच। देवेंद्र आणि कंपनी म्हणते, म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना, भारतीय जुगारी पार्टी। ओके, हो ना, पुढे बसले संजय राऊत, इकडे बसले भारतीय जुगारी पार्टी, ते बाजू मांडतायत। काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत, पण तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारी बाजारात सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे, असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली। धारावीकरांना इथं 300 फुटांची घरं मिळणार आहेत, मात्र पुनर्विकासाच्या नावाखाली टीडीआर घोटाळ्याद्वारे धारावी अदानींच्या घशात घालत असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। मुंबईत राहिलं काय? म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची। कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर भ्रष्टाचार आहे, जे आज संजय राऊत बोललेत। हा जगातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा आहे। तुम्ही आमची चौकशी करण्यापुरती पहिल्या आधी तुमचं सुटलं ना, पायजमा सुटलाय तो पहिला वर घ्या, तो पहिला वर घ्या। आता टीडीआर म्हणजे काय तेही पाहूया। टीडीआर म्हणजे ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स, अर्थात हस्तांतरणीय विकास हक्क। समजा एखाद्या बिल्डरला आखून दिलेल्या क्षेत्रफळा एवढं बांधकाम करता येत नसेल तर टीडीआर तयार होतो आणि तो टीडीआर तो बिल्डर कुठेही वापरू शकतो। धारावीच्या परिसरात उंचीची मर्यादा आहे, त्यामुळे बिल्डरला तेवढं बांधकाम करता येणार नाही। मग अशा वेळी तिथल्या नागरिकांसाठी आवश्यक घरं बांधून उर्वरित बांधकाम त्याच महानगरपालिका हद्दीत दुसरीकडे करू शकतो। टीडीआर मधून बिल्डरला कसा फायदा होतो तर धारावीत फ्लॅटची किंमत आणि मुंबईतल्याच दादर परिसरातील फ्लॅटच्या किमतीत मोठं अंतर आहे, त्यामुळे धारावीतील टीडीआर दादर सारख्या परिसरात वापरून बांधकाम केलं तर स्वाभाविकपणे बिल्डरला फायदा होईल। आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके। यांना 50 खोके आता कमी पडतायत, यांची मस्ती वाढत चालले। एक तर हे असंविधानिक सरकार आहे आणि यांना असं वाटतंय की आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही। धारावीच्या मोर्चामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले। हा धारावीचा विकास त्यांना नको आहे, विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय। धारावीचे कमी माणसं आहेत, सगळी माणसं बाहेरून मागवलेले, विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्र बघते आणि यामध्ये नक्कीच त्यांना जशास तसं उत्तर जनता देईल। धारावीच्या मोर्चासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले। येत्या 4.5 महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्याआधी मोर्चाच्या माध्यमातून ठाकरेंनी शक्ती प्रदर्शनही केलं। आता तुमच्या लक्षात आलं असेल की 2.5 वर्ष यशस्वीपणे चालणारं सरकार गद्दारी करून यांनी पाडलं। ते खोके कोणी पुरवले असतील, आता तुम्हाला लक्षात आलं असेल, खोके कोणाकडनं गेले असतील, विमानं कोणी पुरवले असतील, हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल, आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल। आणि जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिळता येणार नाही, मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना, असा माझ्या मनात प्रश्न येतोय। तुम्ही सांगा हो की नाही? हे सगळे खोके सरकार 50 खोके एकदम ओके, कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे आता उघडकीस आलेलं आहे।
जनतेला मूर्ख बनवण्याकरता अशा प्रकारचे मोर्चे काढायचे, आपली निष्क्रियता झाकण्याकरता. त्यामुळं आता मोर्चे काढून काही ना काही झाकाथापा करण्याचं काम उद्धव ठाकरे या मोर्चाच्या माध्यमातून करतायत. धारावीकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत, पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात. काय बनत नाही धारावीमध्ये? मगाशी म्हटलं लोणची पापड तर बनतात, चांगली जॅकेट बनतात, बूट बनतात, अगदी ऑपरेशनला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो. मग आम्ही कुठे विरोध करतोय? आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडाने इकडे एक कोपरा विकसित केला होता ना, म्हाडाने केला होता. आज आपण बीडीडी चाल करतोय, सरकार करते, तसंच धारावीचा विकास सरकारने केला पाहिजे. महायुती सरकारवर तुटून पडतानाच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचीही मिमिक्री केली आहे. म्हणजे जर मी असं सांगितलं की धारावीकरांना भाई और बहनों, मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, मैं बचपन से आपका पड़ोसी रहा हूं, आपको काटने वाला मच्छर ही मुझे काटता है. हे असं नातं जोडायला काही जोडू शकतो, पण एक वास्तव आहे. मी गेली 50-60 झाली, आता 56-60 वर्ष झाली, 60 वर्ष झाली आम्ही कलानगर मध्ये राहतोय. तेव्हाची धारावी कशी होती? तेव्हा इकडे काय होतं? मुळात हा रस्ता होता का? खाडी होती, चौफेर पसरलेली खाडी. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.